बघत जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। 2009च्या विधानसभा निवडणूक खर्चाचा दिलेला हिशोब योग्य नसल्याने त्यांना अपात्र का घोषित करण्यात येऊ नये अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली होती। कायदेशीर सल्ला घेऊन या नोटीसला 20 दिवसात उत्तर द्यावे असेही आयोगाने सांगितले होते। मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या नोटीसला स्थगिती दिली असून मूळ याचिकाकर्त्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे। गडकरींच्या घरात आवाज रेकॉर्ड करणारी अत्युच्च क्षमतेची उपकरण लावल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे प्रमुख मनमोहन भागवत यांना त्वरित देण्यात आली होती, असा दावा एका इंग्रजी वृत्तवाहिनीने केला आहे। याशिवाय गडकरींच्या घरात या उपकरणांना शोधण्याचे आणि ते उपकरण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। तर या प्रकरणातील सत्य सर्वांच्या समोर यायला हवे अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांनी या प्रकरणी गडकरी आणि सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे। तर कोणीतरी जवळचाच व्यक्ती गडकरींच्या घरात जाऊ शकतो असेही डीएमकेने म्हटले आहे। इंग्रजी वृत्तपत्र द संडे गार्डियनच्या रविवारच्या अंकात हा अहवाल छापून आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे। अनेक युजर्सने मोदी मिनिस्टर बग स्माइंग ऑन टीम मोदी या हॅशटॅगने हजारो ट्विट केले। या ट्विटमधून केवळ गडकरीच गुप्तहेरांच्या निशाण्यावर आहेत की मोदी सरकारचे इतर मंत्र्यांची जासूसी होत आहे असे प्रश्न विचारण्यात आले आहेत। तर काही लोकांनी जर जासूसी उपकरण लावायचेच असतील तर गडकरीच का असाही प्रश्न विचारला आहे। वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रातून 30 जूनला एडवर्ड सोर्डनने अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना भाजपच्या समवेत जगातील अनेक राजकीय पक्षांच्या कामकाजाविषयी माहिती मिळवत आहेत। त्यावेळी भारताने अमेरिकेकडे याबद्दल आक्षेप नोंदवला होता। यापूर्वी जून 2011ला आलेल्या बातम्यांमध्ये अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये जासूसी उपकरणे लावण्यात आली होती। यावेळी अर्थ मंत्रालय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे होते। या घटनेनंतर एका वर्षातच संरक्षण मंत्री AK एंटोनी यांच्या कार्यालयात अशा प्रकारची जासूसी उपकरणे लावण्यात आल्याची बातमी आली होती। इससे मनमोहन सिंह ही फंसेंगे और यूपीए फंसेगी, क्योंकि उन्हीं के काल में अमेरिका के नेशनल सिक्योरिटी एक्ट, नेशनल सिक्योरिटी एजेंसी ने वहां की कोर्ट से परमिशन लिया कि हम बीजेपी का बगिंग कर सकते हैं। हमारे देश की प्रभुसत्ता को ठेस पहुंचाया और आज मनमोहन सिंह इस पर की बात करना पूरा मिथ्याचार लगता है, एक अत्यंत हिपोक्रेसी लगती है। अफसोस की बात यह है कि कांग्रेस पार्टी जिसको कि इतने उसके खिलाफ जो जनादेश मिला उसके आत्मचिंतन करने के बजाय अहंकार और अराजकता में अभी भी लगी हुई है। जब अगर इसी तरह से लगी रहेगी उसका क्या हश्र होगा वो आने वाले दिनों में पता लगेगा। लेकिन मनमोहन सिंह जी का जब बयान आया तो मुझे आश्चर्य हुआ, क्योंकि इतने वरिष्ठ नेता, पूर्व प्रधानमंत्री इस तरह के बयान, जबकि गडकरी जी ने खुद स्पष्ट किया कि कोई ऐसा चीज है ही नहीं, मनगढ़ंत है, फैब्रिकेटेड कहानी है। उसके बाद भी अगर एक पूर्व प्रधानमंत्री का गैर जिम्मेदार बयान आए और ऐसे प्रधानमंत्री का जिनके दो मंत्रियों की जासूसी की कहानी पूरे दुनिया को मालूम थी और उस तक उन जासूसी के जेम्स बॉन्डों का पता नहीं चल पाया और मनमोहन सिंह जी आज तक नहीं उस पर बोले। ये जो मामला सामने आया है इसको एक प्रमाण मानते हुए सरकार को एक व्यापक बहस करनी चाहिए संसद में, या उससे ज्यादा जरूरी सार्वजनिक तौर पर लोगों को आश्वस्त करना चाहिए कि कौन से ऐसे कानूनी प्रावधान हैं जिनके तहत एक नागरिक अपनी निजी जिंदगी बगैर इस आशंका के कि सरकार उसमें गलत तरीके से दखल अंदाजी कर रही है या कोई निजी व्यक्ति उसमें दखल अंदाजी कर रहा है, अपनी जिंदगी जी सकता है। मेरा ख्याल है कि पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने बहुत स्पष्ट रूप से ये मांग की है कि इस पूरे मामले की जांच होनी चाहिए और सरकार को सदन में इस बात को लेकर बयान देना चाहिए कि आखिर जो बगिंग का मामला आया है गडकरी साहब के घर पर उसमें क्या सच्चाई है। उसमें कहीं पर पीएमओ तो इसमें इन्वॉल्व नहीं है या कोई विदेशी ताकतें तो इसमें इन्वॉल्व नहीं है। इस बात का स्पष्टीकरण होना चाहिए कि देश के केंद्रीय मंत्री के घर में अगर बगिंग का कोई भी इस तरह का संकेत मिलता है तो ये चिंता का विषय है कि आखिर इसके पीछे कौन।
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे गणेश माळी राहत आहे. तो एका गरीब कुटुंबातील आहे. त्याला चुलत भाऊ रवींद्र माळी याने खेळण्याचे प्रोत्साहन दिले. या संधीचेच गणेशने सोने केले आहे. गणेशचे वडील चंद्रकांत माळी बिल्डिंग पेंटर आहेत, तर आई गृहिणी आहे. ती शेतावर काम करते. मुलाच्या यशानंतर त्यांनी आपल्या कामात खंड पाडला नाही. दुसऱ्याच्या शेतात बांध खुरपणाऱ्या आई अनिता यांना मुलाच्या यशाचा मोठा अभिमान वाटत आहे. दरम्यान आपल्या मुलाने केलेला पराक्रम त्यांच्या गावीही नव्हता. गणेश माळीने कांस्य पदक मिळवले ही बातमी कळताच कुरुंदवाड आणि परिसरात पसरताच गणेशच्या आई वडिलांचे अभिनंदन करायला नागरिकांनी गर्दी केली. मात्र चंद्रकांत माळी आजही पेंटिंगसाठी तर आई मोलमजुरीसाठी बाहेर गेल्या होत्या. कुरुंदवाड येथे 2 खोल्यांच्या साध्या कौलारू घरात माळी कुटुंब वास्तव्यास आहे. गणेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा असला तरी व्यायामासाठी त्याला सवड देणे आणि त्याच्या खुराकवर पैसा खर्च करण्याइतकी त्यांची श्रीमंती नाही. परंतु मुलाची आवड कायम जपली. वर्षभरापूर्वी तो हवाई दलामध्ये भरती झाला आणि त्यांच्या पंखांना नवीन बळ मिळाले. गणेशनेही प्रशिक्षकांचा विश्वास न तोडता परिश्रम केले आणि त्याचे फळ त्याला कांस्य पदकाच्या रूपाने मिळाले. 2020च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून त्याच्या हातून देशाचे नाव मोठे व्हावे ही त्याच्या आई वडिलांची अपेक्षा आहे. त्यासाठी आणखी कष्ट कराव्यास तो तयार आहे. गुगलने मॅपथॉन 2013 ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धकांना परिसरातील महत्त्वाच्या स्थळांची नकाशासह माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र मॅपिंग मागण्यापूर्वी गुगलने संबंधित संस्थेची परवानगी घेतली नव्हती. या स्पर्धेत भारतीय नकाशात प्रसिद्ध न केलेल्या संवेदनशील भागाचे मॅपिंग करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप भारतीय गृह मंत्रालयाशी संबंधित सर्वेयर जनरल ऑफ इंडियाने सीबीआयकडे केला आहे. या तक्रारीवरून सीबीआयने गुगलची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदू एकता 100 जागा विधानसभा लढवणार असल्याची घोषणा प्रांताध्यक्ष नारायण कदम यांनी सांगली येथे केली. सन 1980 सालापासून हिंदू एकता समान नागरी कायदा अंमलात आणावा व तसेच 370वे कलम लागू करावा यासाठी झटत आहे. पण काँग्रेस पक्ष सत्तेवर असल्याने हे कोणीही विचारात घेतले नाही. भारताची लोकसंख्या कोणीही रोखू शकत नसल्याने महागाई वाढत राहणार आहे. त्यासाठी बीजेपी सरकार विधानसभेत येणे गरजेचे आहे. त्यासाठी हिंदू एकता त्यांचा मित्रपक्ष म्हणून निवडणुकीत उभा राहणार आहे. पक्षवाढीसाठी आज सांगलीसह इतर जिल्ह्यात सहजोमाने कार्यकर्ते कामास लागले आहेत. आज सांगली येथे युवकांचे संघटन करताना प्रदेश अध्यक्ष नारायण कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सांगली शहर युवा अध्यक्षपदी अमित देसाई यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र हिंदू एकता युवा प्रदेश अध्यक्ष अभिजित शिंदे, शहर अध्यक्ष प्रकाश शिंदे, अशोक पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जे विधानसभेचे आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत युतीला आपण सहकार्य केलं हिंदू एकता म्हणून गेली कित्येक वर्ष, पण त्याने कुठल्याही तऱ्हेची हिंदू एकताला भरण्याची दृष्टिकोन न बदलता त्यांना बरोबर न घेता आपलंच चालू केल्यामुळं हिंदू एकताने पुण्याच्या बैठकीमध्ये असा सर्व निर्णय घेतला की आपण ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या ह्याच्यावर उभं राहण्याचा. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जळगाव जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार चिमनराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सभागृहात रविवारी दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या व शासनाच्या मदतीपासून वंचित असलेल्या 70 शेतकऱ्यांच्या वारसांना सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक स्टाफ युनियनतर्फे मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. जगण्याचा आधार हरवलेल्या मुलाच्या आत्महत्येची मदतीचा धनादेश थरथरत्या हाताने स्वीकारणारे वयोवृद्ध शेतकरी महिला व पुरुष, ऐन तारुण्यात पती गमावलेल्या विधवा व त्यांची तान्हुले यांना बघून सभागृहात उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार या जिल्ह्यातील गारपीट व अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी आज वितरित केलेला आहे. यांनी जो चेक दिला त्या चेकने तर एवढं खूप मोठं हे होणार नाही, परंतु खाडीचा वाटा त्यांनी उचलला त्याबद्दल मी त्या सर्व यूनियनला आभार मानतो. आपत्तिग्रस्त इसमें जिसकी मृत्यु हो गई और जो
कर्ज की वजह से जिन्होंने आत्महत्या की वो शेतकरियों की मदद के लिए बैंक ने एक निधि इकट्ठा करने का निर्णय लिया और वो निर्णय से हमारे पास 18 लाख के करीब निधि जमा हुई और वो निधि हमने आज डिस्ट्रिक्ट के 70 किसानों के लिए वितरित किया। मुंबईमध्ये सध्या फेरीवाल्यांना 20 वर्षाकरताच व्यवसाय करण्याचा परवाना दिला जाणार आहे। त्यानंतर केवळ एकदाच 10 वर्षाकरताच पुनर्नोंदणी केली जाईल। त्यामुळे 20 वर्षाच्या कालावधीनंतर फेरीवाल्यांना आपले नोंदणीपत्र महापालिकेस परत करणे बंधनकारक आहे। हे नोंदणीपत्र ताब्यात घेतल्यानंतर ते इतर गरीब व गरजू अर्जदाराला दिले जाणार आहे। मुंबईतील फेरीवाल्यांचे सर्वे आणि नोंदणीचे काम सध्या सुरू असून पहिल्या टप्प्यातील नियमित फेरीचा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा सर्वे पूर्ण झाला आहे। आता दुसऱ्या टप्प्यात 28 जुलैपर्यंत आठवडा बाजारात फेरीचा व्यवसाय करणाऱ्यांचा सर्वे पूर्ण केला जाणार आहे। मात्र आतापर्यंत नियमित फेरीचा व्यवसाय करणाऱ्या 1,21,000 फेरीवाल्यांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे। त्यामुळे या नोंदणीनंतर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे। मात्र ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या फेरीवाल्यांना गणवेश घालणे बंधनकारक राहणार आहे। आमचा राजसाहेबांचा विरोध नाही आहे, कुणीही पार्टीचा आमचा विरोध नाही, कोणाच्या व्यक्तीचा विरोध नाही आहे। आमची जी पॉलिसी है ते पॉलिसी मध्ये बदल करावा तशी आमची मागणी। फेरी वालों का जो धंधा करने का वर्ष वो सदियों में है, वर्षों का इतिहास है फेरी वालों का, और फेरी वाले केवल मुंबई में नहीं पूरे हिंदुस्तान में नहीं वर्ल्ड में है। ये बात और है कि महानगर पालिका ने अभी तक इनको बसाया भी नहीं और हटाया भी नहीं। इसका एक कारण बहुत बड़ा भ्रष्टाचार है। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र आहे। लोकसभा निवडणुकीत सुद्धा जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपात उघड काम केलं होतं। आता सत्ता तर विधानसभेच्या तोंडावर पुन्हा राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला नागरी सुविधांच्या मुद्द्यावर अडचणीत आणत आहेत। आज अपुऱ्या नागरी सुविधा विरोधात सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चात महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। स्थानिक पातळीवर एक वेळ भाजपला बरोबर घ्या, पण काँग्रेस हाच आमचा खरा शत्रू आहे। राष्ट्रवादीचे काँग्रेस ही जनतेची कामे करत नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी असली तरी जनतेचा कौल जाणून घेऊन मगच आम्ही निर्णय घेणार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी मांडली आहे। लोकसभा असेल ते त्यांची ते वरचे राष्ट्रीय धोरण ठरतं की आघाडीचा धर्म आहे, त्यामुळे कुणी पाळला कुणी नाही पाळला ते चांगले आपल्याला माहित आहे। त्यामुळे आम्ही अशा भ्रष्ट कधीच पाठीचे गाठले नाही, ना मागे गाठले नाही तर भविष्य काळात घालणार आहे। महापालिकेतली सत्ता सुद्धा आमचे विरोधी पक्षनेते दिग्विजय असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील, ते तेवढ्याच ताकदीने जोमाने चालवतात। एखाद्या वेळेस एखाद्या प्रभागात असं होऊ शकलं होतं, त्यावेळेस सुद्धा आम्ही सगळ्यांना बोलून सांगितलं की काँग्रेस हा आपला खऱ्या अर्थानं शत्रू आहे, तो जनतेची कामं करत नाही, त्यामुळे काँग्रेस बरोबर जायच नाही। एक वेळ बीजेपी सारखा विरोधी भूमिका बदलण्याला सुद्धा आपण बरोबर घेतलं तर चालेल, पण काँग्रेस बरोबर जाऊन जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचं नाही। आणि तीच भूमिका आता आम्ही या नियोजन कमिटीच्या निवडणुकीत घेतल्यात। आमचे सगळे अर्ज आम्ही ठेवलेले आहेत। निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेला जरी आघाडी झाली तरी जनता काय म्हणते, जनतेचा कौल विचारात घेऊनच जनता जो दिशा देईल, जो निर्णय देईल, त्याच्याबरोबर राहायचं ठरवेल किंवा स्वतंत्र राहायचं ठरवेल, त्या पद्धतीने त्यावेळेला आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ। शिर्डीमध्ये हेमाडपंत लिखित साईचरित्राचे पारायण साईबाबा संस्थान व नाट्यरसिकांच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे। श्रावण महिना सुरू झाल्यानंतर 7 दिवस हा पारायण सोहळा चालतो। यात एकूण 53 अध्याय असून साईबाबांच्या आरतीने यास दररोज सकाळी सुरुवात होते। चरित्राचे पारायण केल्याने घरात सुख, शांती, स्वास्थ्य व मनोबल वाढते। सुरुवातीला 15 वर्षापूर्वी यात फक्त 60 भक्तांनी भाग घेतला होता, परंतु भक्तांना झालेला लाभ पाहता यात दिवसेंदिवस वाढ होऊन आज ती संख्या 20,000वर गेली आहे। दरवर्षीपेक्षा यंदा या सोहळ्यात महिलांची संख्या जास्त असून पारायणासाठी काल महिला माहेरी आल्या आहेत, तर कोणी लहान मुले घरी ठेवून आले आहेत, तर कोणाचे मोठ्या संकटातून प्राण वाचले म्हणून साईंचे पारायण करत आहे। सबका मालिक एकचा संदेश व श्रद्धा व सबुरीचा महामंत्र संपूर्ण जगाला देणारे साईबाबांचे चरित्राचे पारायण केल्याने मन अगदी प्रसन्न होते। श्रावण महिन्यात चालणाऱ्या या महासोहळ्यास अनेक दानशूर भरभरून देणगी देतात आणि महादाता साईबाबाही त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात। साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था की तरफ से श्रावण मास का औचित्य देखकर श्री साई चित्र पारायण सोहळा आज से शुरू हो गया है।
ये 16 पारायण 16 का ये 20वां वर्ष है। इस पारायण 16 में इस साल करीब 5000 लोग सहभागी हो जाएंगे। सुबह 7 से 11 बजे तक पुरुषों के लिए और शाम 1 से 5 बजे तक स्त्रियों के लिए पारायण की व्यवस्था की है। साईं बाबा के वाङ्मय में साई चरित्र इस ग्रंथ को अनन्य साधारण महत्व प्राप्त हुआ है। इसीलिए हर साल इस पारायण के लिए साई भक्तों की जो संख्या है वो बढ़ रही है। साईं बाबा संस्थान की तरफ से इस पारायण की अच्छी व्यवस्था इस साल भी की गई है। यवतमाळ महागाव येथील अनुसूचित जाती जमाती मुलींच्या शासकीय वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाल पडल्यामुळे 20 मुलींना विषबाधा झाल्या असून मुलींना सौना येथे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले। वसतिगृहात अंदाजे 200 मुली असून परिस्थिती नियंत्रणात आहे। तेथे असे बोलले जात आहे की विद्यार्थिनींना दिले जाणारे भोजन ही निकृष्ट दर्जाचे आहे। विशेष म्हणजे येथील जबाबदार असणारी मुख्याध्यापिका कालपासून यवतमाळ येथे आहेत। मुलींच्या पालकांना समजल्यानंतर स्वतः येऊन पाहिले असता हा प्रकार लक्षात आलाय। भारताकडून पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सहभागी झालेला सतीश शिवलिंगम याने 77 किलो वजनी गटात नवीन रेकॉर्ड कायम करत गोल्ड मेडल हस्तगत केलंय। कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप 2013चा गोल्ड मेडलिस्ट असणाऱ्या 22 वर्षीय सतीशनं एकूण 328 किलो, 149 किलो आणि 179 किलो वजन उचललंय। याचबरोबर सतीशनं स्नॅच वर्गात नवरूच्या युको पीटरनं दिल्ली कॉमनवेल्थ 2010 मध्ये बनवलेला 148 किलोचा रेकॉर्डही तोडलाय। सतीश शिवलिंगमच्या पाठोपाठ भारताच्याच रवी कुमारनं सिल्वर मेडलवर ताबा मिळवला। त्याने 317 किलो वजन उचलून सिल्वर मेडल हस्तगत केले। यावेळी सतीश आणि रवीच्या मागोमाग ऑस्ट्रेलियाच्या फ्रँको हिजने 314 किलो वजन उचलून ब्रॉन्झ मेडल मिळवलंय। उत्तर प्रदेशच्या 19 वर्षीय पूनम यादवने वेट लिफ्टिंग मध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलंय। 63 किलो वजनी गटात पूनमने 202 पॉइंटची कमाई करत मेडलवर नाव कोरलंय। दरम्यान भारताच्या वंदना गुप्ताला 4थ्या स्थानी समाधान मानावं लागलंय। गोल्ड आणि सिल्वर मेडलवर नायजेरियन प्लेयर्सनं नाव करत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। महाराष्ट्राचा ओंकार ओतारीने वेट लिफ्टिंग मध्ये 69 किलो वजनी गटात ब्रॉन्झ मेडल पटकावलंय। भारताची शूटर श्रेयसी सिंगनं डबल ट्रॅप प्रकारात सिल्वर मेडलला गवसणी घातलीय। 22 वर्षीय श्रेयसीने 92 टार्गेट्सवर अचूक निशाणा साधत दुसरा क्रमांक पटकावलाय। इंग्लंडच्या चार्लोट केरवूडने गोल्ड मेडल जिंकलंय, तर ब्रॉन्झ मेडलही इंग्लंडच्याच राचेल पॅरिसनं जिंकत इंग्लंडचं वर्चस्व ठेवलंय। भारतीय शूटर्सचा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये विजयाचा धुमधडाका कायम आहे। भारताचा मोहम्मद असबने मेन्स डबल ट्रॅप मध्ये ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे। माल्टाच्या 17 वर्षीय नेथन झुर्बेला पराभूत करत ब्रॉन्झ मेडल पटकावलंय। 26 वर्षीय असबने 26 शॉट्सवर पॉइंटची कमाई केली आहे। दरम्यान भारताचा अंकुर मित्तल 5व्या क्रमांकावर फेकला गेला। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।